अच्छा! कधी विचार केलाय का, की एकाच घरात राहणाऱ्या दोन माणसांची जगं किती वेगळी असू शकतात? आज आपण अशाच एका कुटुंबाची गोष्ट ऐकणार आहोत. एक अशी गोष्ट जिथे परंपरा आणि आधुनिकता समोरासमोर येतात. मग काय होतं? चला पाहूया. खाली जुनी, वर नव्या जमान्याची सून. बघा, ह्या एकाच वाक्यात सगळं काही आलंय. हे फक्त गोष्टीचं नाव नाहीये, तर एकाच छताखाली सुरू होणाऱ्या दोन वेगवेगळ्या जगातल्या संघर्षाची ही जणू सुरुवात आहे. तर चला मग या कथेच्या पहिल्या भागात जाऊया आणि भेटूया आपल्या दोन मुख्य पात्रांना. खरं तर याच दोघी ठरवणार आहेत की हे घर घर म्हणून टिकणार आहे की विभागलं जाणार आहे. पहिली आहे राखी, एकदम परंपरावादी. तिचं जग म्हणजे संस्कार. म्हणजे बघा, घरात पाऊल ठेवताच ती सगळ्यांच्या पाया पडते, डोक्यावर लांबसडक पदर. तिच्यासाठी आदर आणि परंपरा हे फक्त शब्द नाहीयेत, तर तिची जगण्याचीच पद्धत आहे. आणि साहजिकच घरातल्या मोठ्या माणसांसाठी तर ती एक आदर्श सून आहे. आणि मग मग येते ईशा, एकदम मॉडर्न. तिचं जग चालतं प्रॅक्टिकॅलिटीवर. तिला वाटतं नवरा बायकोचं नातं हे भागीदारीचं असावं. आता तिच्यासाठी ना जुन्या परंपरांपेक्षा स्वतःची सोय जास्त महत्वाची आहे. लग्नाचे ते जड कपडे आणि तो थकवा, यामुळे ती पाया पडायचंच टाळते. आणि बस, घरात पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडते. आता इथे बघा, फरक किती स्पष्ट आहे. एकीकडे पारंपरिक पदर आणि पाटावरवंटा, तर दुसरीकडे वर्कआउटचे कपडे आणि एकदम लेटेस्ट गॅजेट्स. हे अंतर फक्त त्यांच्या सवयींमध्ये नाहीये, तर त्यांच्या विचारसरणीत आहे, अगदी मुळापर्यंत. आणि हाच फरक पुढे जाऊन एका मोठ्या संघर्षाचं कारण बनणार आहे. तर मग आता पुढे काय होतं? जेव्हा या दोन वेगवेगळ्या विचारसरणी रोजच्या जगण्यात एकमेकांसमोर येतात, तेव्हा काय काय घडतं ते पाहूया. राखीचं म्हणणं स्पष्ट आहे. मी मिक्सर वापरणार नाही. मी शुद्धतेने जेवण बनवते. आता हा वाद फक्त मसाल्यांचा नाहीये, तर दोन वेगवेगळ्या लाईफस्टाईलचा आहे. राखीला वाटतं पाटावरवंट्यावर वाटलेल्या मसाल्यांमध्ये शुद्धता आहे, संस्कार आहेत. तर ईशासाठी मिक्सर म्हणजे काय? वेळेची बचत आणि सोय. एकासाठी शुद्धता महत्वाची, दुसऱ्यासाठी वेळ. तिचं तत्वज्ञानच वेगळं आहे. ती म्हणते, मशीन माणसाला आळशी बनवतात. तिला वाटतं की शारीरिक कष्ट केल्यानेच माणूस घडतो. त्यामुळे वॉशिंग मशीनसारखी उपकरणं म्हणजे तिच्यासाठी आळशीपणाचं दुसरं नाव आहे. ॲक्टिव्ह राहणं हेच तिच्यासाठी खरं जगणं आहे. आणि दुसरीकडे आहे ईशा. ती आपली बिनधास्त मॉडर्न लाईफस्टाईल जगतीये, गच्चीवर क्रॉप टॉप घालून वर्कआउट करतीये. साहजिकच शेजारी पाजारी कुजबूज सुरू होते. आता राखीला तर हे काही केल्या पटतच नाही. तिच्या पारंपरिक जगात सुनेने असं वागणं म्हणजे संस्कारांना तिलांजली देण्यासारखं आहे. त्यामुळे होतं काय की त्यांच्यातली दरी आणखी वाढत जाते. एकीला जे स्वतःचं स्वातंत्र्य वाटतं ते दुसरीला उच्छृंखलपणा वाटतो. दोघींच्या मनात काय चाललंय बघा. राखीला वाटतं, ही लॅपटॉप घेऊन बसण्याशिवाय करतेच काय, माझ्याशिवाय हिचं काही खरं नाही. तर ईशाच्या मनात वेगळंच. ही दिवसभर फक्त स्वयंपाक करते आणि तिला वाटतं केवढं मोठं काम करतेय. मी घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळतीये, मीच बेस्ट आहे. म्हणजे दोघीही एकमेकींना कमी लेखतायत. त्यांच्यात संवाद नाहीये, स्पर्धा आहे. आणि ही स्पर्धा त्यांचं नातं आतून पोखरत आहे. आणि मग कथेत एक असा ट्विस्ट येतो जिथे नशीबच त्या दोघींना एकमेकींच्या जागी आणून उभं करतं. आणि हीच त्यांची खरी परीक्षा असणार आहे. तर होतं काय की राखीला एका फॅमिली इमर्जन्सीमुळे बाहेरगावी जावं लागतं. आणि ईशा एकदम आत्मविश्वासाने म्हणते, मी सगळं सांभाळून घेईन, मला कुणाची गरज नाही. तिचा कॉन्फिडन्स तर बघा. पण पुढे काय वाळून ठेवलंय याची तिला जराही कल्पना नाहीये. तिला वाटतं घर सांभाळणं म्हणजे काय, अगदी सहज जमेल. पण हा तिचा गैरसमज लवकरच दूर होणार आहे. सुरुवातीला तिला वाटतं की हे सगळं अगदी सोपं आहे. पण मग कामाचा डोंगर तिच्यासमोर उभा राहतो. अख्ख्या घराची साफसफाई, सगळ्यांसाठी वेगवेगळा स्वयंपाक, कपड्यांचा ढीग, त्यात अचानक पाहुणे येतात. आणि वर ऑफिसचं काम तर आहेच. या सगळ्या जबाबदाऱ्यांखाली ती पार कोलमडून पडते. आणि त्याच क्षणी तिला राखीच्या कामाची किंमत कळते. आता सीन पलटतो. काही दिवसांनी ईशाला बाहेर जावं लागतं. आणि आता राखी तितक्याच आत्मविश्वासाने म्हणते, मी सगळं एकटी करू शकते. तिला वाटतं घरातलं सगळं तर मीच बघते, ईशा नाहीये तर काय फरक पडणार. पण घराच्या आतलं जग आणि बाहेरचं जग यात जमीन आसमानाचा फरक आहे हे तिला लवकरच कळणार होतं. आणि मग तिचा सामना होतो एका अशा जगाशी जी तिच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे.
एक डिलिव्हरीवाला येतो आणि तिला OTP विचारतो. OTP हे काय असतं? हा शब्दच तिच्यासाठी अनोळखी आहे. तिच्या या एका प्रश्नात तिची हतबलता दिसते. आधुनिक जगापासून ती किती दूर आहे हे दिसतं. जे जग ईशासाठी रोजचं, अगदी श्वासाइतकं सोपं आहे, तेच राखीसाठी एक न सुटणारं कोडं बनून राहतं. आणि संकट काही थांबत नाहीत. घरातलं पीठ संपतं, त्यात अचानक पाहुणे येतात. आता काय करावं? ऑनलाईन किराणा कसा मागवायचा? बाहेरून जेवण कसं ऑर्डर करायचं? तिला यातलं काहीच माहीत नसतं. घरातल्या कामात एकदम हुशार असलेली राखी बाहेरच्या या जगात पूर्णपणे हतबल होते. तिला पहिल्यांदाच कळतं की ईशाशिवाय आपलं काही खरं नाही. म्हणतात ना, जेव्हा अहंकार आणि गैरसमज दूर होतात तेव्हाच सत्याची जाणीव होते. त्यांच्या या वैयक्तिक संघर्षातूनच त्यांना एक मोठं सत्य उमगतं. ईशाला आता कळून चुकलं होतं. ती म्हणते, या एका दिवसाने मला माझ्या जाऊबाईंचं महत्त्व शिकवलं. तिचं काम अजिबात सोपं नाही. आम्ही दोघे समान आहोत. बघा, फक्त एका दिवसाच्या अनुभवाने तिचा सगळा अहंकार गळून पडला. तिला कळलं की राखीचं काम हे फक्त स्वयंपाक करणं नाही, तर ते घर सांभाळण्याचं एक मोठं शास्त्र आहे. आणि तिच्या मनात पहिल्यांदाच राखीबद्दल खरा आदर निर्माण झाला. आणि अगदी तसंच राखीसोबतही झालं. तिलाही तिच्या मर्यादांची जाणीव झाली. ती कबूल करते, ही जुन्या जमान्याची सून नव्या जमान्याच्या सुनेशिवाय अपूर्ण आहे. मीच चुकीची होते. तिला कळलं की घरकाम कितीही महत्वाचं असलं तरी बाहेरच्या जगाशी जुळवून घ्यायला ईशाची मदत किती गरजेची आहे. तिला समजलं की त्या दोघी वेगळ्या नाहीत तर एकमेकांना पूर्ण करतात. असं म्हणतात की जेव्हा दोन वेगळे प्रवाह एकत्र येतात तेव्हा एक नवी, जास्त शक्तिशाली नदी तयार होते. आता बघूया या कुटुंबाचं पुढे काय होतं. जेव्हा ईशा घरी परत येते तेव्हा राखी तिला चक्क मिठी मारते. आता त्यांच्यात स्पर्धा नाही, तर एकमेकांबद्दल आपुलकी आहे, सहानुभूती आहे. तो एक क्षण शब्दांपेक्षा खूप काही सांगून जातो. तो दोन वेगवेगळ्या जगांच्या मिळणांचा क्षण असतो. आणि इथून एक नवी सुरुवात होते. आता त्या दोघी एकमेकींच्या शिक्षक बनतात. ईशा राखीला आधुनिक गोष्टी शिकवते तर राखी ईशाला पारंपरिक कौशल्य शिकवते. घरात आता भांडणं नाहीत तर फक्त सहकार्य आहे. जुने आणि नवे विचार आता एकमेकांशी लढत नाहीत तर एकमेकांना पूरक ठरतात. आणि यातूनच एक खरं, आनंदी आणि एकसंध कुटुंब तयार होतं. ही कथा जाता जाता आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. खरंच जगण्याची कोणतीही एक पद्धत श्रेष्ठ असू शकते का? की परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचा योग्य मेळ साधला तरच एक मजबूत आणि आनंदी घर उभं राहतं? यावर विचार करायला हवा.